कपडे घालायला रडून तोंड सुचवणारा लाडू पुढे जाऊन थेट विठ्ठल माऊली बनला आणि शेवटी आज 100 दिवसाचा प्रवास पूर्ण झाला। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅलेंजच्या डे 100 मध्ये। आज सांगताना खूप छान वाटत आहे की 1 ते 100 दिवसाचा प्रवास आज पूर्ण झाला आहे। आज सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे नाश्त्याने झाली। आज लाडूला स्कूलसाठी तयार करायचं होतं, पण लाडूचा मूड काही ठीक नव्हता। नवीन कपडे घालायला तो इतका हट्ट करत होता की विचारूच नका। तयार व्हायचं का नावच घेत नव्हता। तरी मी त्याला समजून तयार केलं, पण त्याचा आज रडून रडून सुचलेला नर्वस चेहरा बघा। पण पुढे काय घडलं माहितीये? आज लाडूच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची वारी आयोजन केली होती आणि आपला लाडू थेट श्री विठ्ठल बनला होता। मम्माने लाडूला स्कूलच्या गेटवर सोडलं। आत पॅरेंट्सला अलर्ट नव्हतं, म्हणून मी बाहेरच थांबले। टीचर्स लाडूला आत घेऊन गेल्या। घरी रडणारा लाडू स्कूलमध्ये गेल्यावर कसं एकदम सायलेंट आणि शहाणा मुलासारखं शांत बसलाय बघा। शाळेत सगळ्या मुलांची वारी निघाली। मुलांनी सुंदर डान्स केला आणि वारीची धमाल अनुभवली। वारकऱ्यांची रूपातली ही लहान मुले आणि आपला छोटा विठ्ठू माऊली बघून मन प्रसन्न झालं। कार्यक्रम संपल्यावर मी लाडूला घेऊन घरी आले। मग आम्ही त्याचा विठ्ठलाच्या रूपात मस्त फोटोशूट केलं। मंडळी, आज आमचे 100 दिवस पूर्ण झाले। 99 दिवस व्ह्यूज कमी आले, कधी निराशा आली, रोज शूटिंग एडिटिंगचा थकवा आला, पण तुमच्या सपोर्टमुळे आणि लाडूच्या या हसऱ्या चेहऱ्यामुळे आज आम्ही 100 दिवस पूर्ण केले। या 100 दिवसाच्या प्रवासात साथ दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार। लाडूचा विठ्ठल रूप अवतार तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि आपल्या चॅलेंजचा असाच पाठिंबा देत राहा।